1 मे 1960 रोजी बॉम्बे राज्याचं विभाजन होऊन मराठी भाषिकांचं स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि प्रदीर्घ संघर्षानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला आहे. मुंबईतील लोकभवन शासकीय निवासस्थानी जनगणना 2027 मोहिमेचा शुभारंभ झाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करत जनगणना मोहिमेची सुरुवात केली. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौक इथं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभू यांसह पक्षाचे अनेक प्रमुख नेते, निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. दादरच्या टिळक भवन इथं महाराष्ट्र दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. मुंबईत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्तानं मुंबईत 150हून अधिक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या अंतर्गत कामगार सन्मान कार्यक्रम तसंच सामूहिक महाराष्ट्र गीत सादर करून कामगारांच्या योगदानाला मानाचा मुजरा देण्यात आला. भिवंडीत महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त साजरा करण्यात आलेला यावेळी भिवंडी पालिकेचे महापौर नारायण रतन चौधरी यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आलं. तसंच जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्वगणनेचा शुभारंभ देखील महापौर चौधरींनी केला. देशांतर्गत हवाई प्रवासाला मागणी वाढली. प्रवासी वाहतुकीत 1.4% वाढ झाली. प्रादेशिक हवाई वाहतुकीच्या विस्तारित जाळ्यामुळे देशांतर्गत हवाई प्रवासाला मागणी वाढली. नवी मुंबई महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात पार पडलाय. महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त कैलास शिंदेंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी महानगरपालिकेतील विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. मुंबईत महापालिकेच्या शाळांच्या धोकादायक इमारतींमुळे विद्यार्थ्यांचं स्थलांतर होऊन गळती वाढते. यावर ठोस धोरण आखण्यासाठी महापौरांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची इमारत, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची 15 मे पूर्वी तपासणी करून दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने हे आदेश दिले. धोकादायक इमारतींचा वापर तातडीनं थांबवून संरचनात्मक मजबूती, गळती आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कांदिवली शिवसेनेच्या वतीनं उत्तर भारतीयांना मोफत राजा शिवाजी चित्रपट हा मराठीत दाखवला जातोय. महाराष्ट्र दिनानिमित्त आजपासून पुढील 7 दिवस मोफत हा चित्रपट दाखवला जाईल. आमदार दिलीप लांडे यांच्या वतीनं या शोचं आयोजन करण्यात आलं. बदलापूर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलं. आमदार किसन कथोर यांच्या हस्ते केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. या केंद्रात 5 डायलिसिस खाटांची सोय करण्यात आली असून 3 शिफ्टमध्ये 30हून अधिक पेशंटवर मोफत डायलिसिसची सुविधा मिळेल. पुणे मुंबईकरांना देवाभाऊच्या सरकारकडून कनेक्टिंग लिंकचं गिफ्ट मिळाले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक मार्ग प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत मिसिंग लिंकवरून प्रवास केला. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली. या बसचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असं समजून तिची काळजी घ्यावी असं यावेळी शिंदेंनी म्हटलं. मुंबईतील हँडकॉक पुलाच्या कामाला वेग येणार आहे. बेडीचाळ परिसरातील अतिक्रमणांवर अखेर रेल्वे प्रशासनानं मोठी कारवाई करत 45 अनधिकृत बांधकामं पाडून टाकली. यात झोपडपट्ट्यांसह काही 2 मजली आणि 3 मजली बांधकामांचा समावेश आहे. मध्य रेल्वेकडून कल्याण ते बदलापूर दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेवरील ओव्हरहेड इक्विपमेंट कामासाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात कल्याण बदलापूर दरम्यान उपनगरी लोकल सेवा पूर्णतः बंद राहील. मेगा ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. जयशा मुंबईतून बंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली, गोरखपूर इथं जाणाऱ्या अनेक विमानांना विलंब झाला. तर काही विमानसेवा रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. त्यामुळे मुंबई विमानतळावर गोंधळाची परिस्थिती आहे. आरटी प्रवेशासाठी 8 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रवेश न घेतलेल्या 33,000पेक्षा अधिक बालकांना प्रवेश घेण्यासाठी एक संधी मिळणार आहे. आतापर्यंत 72,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. राज्यात मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची नोंद होती. काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. दरम्यान हवामान विभागानं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काहीसं दिलासादायक हवामान असलं तरी आठवड्यापासून काही भागातील तापमानात वाढ होईल असा अंदाज दिला आहे.
एकीकडे अल निनोचा प्रभाव वाढत असून त्याचा यंदाचा मान्सूनवर परिणाम होणार असल्याचं भाकीत विविध हवामान तज्ज्ञांनी वर्तवलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मान्सून वेळेवर तसंच काही प्रमाणात आधी पोहोचणार असल्याचा दावा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी केले. बोरिवली नॅशनल पार्कच्या 5च्या दरवाढीला स्थगिती देण्यात आली. दरवाढीविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नवीन दर स्थगित करण्यात आलेत. मनसे कार्यकर्त्यांनी थेट वन विभागाच्या कार्यालयात पोहोचून अधिकाऱ्यांची ड्रग तस्कर इक्बाल मिर्ची आणि कुटुंबाशी संबंधित जवळपास 700 कोटींची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी ईडीला मिळाली. या मालमत्ता गुन्हेगारीच्या पैशातून उभ्या करण्यात आल्या तसंच त्या बेनामी आणि विविध स्तरातील मालकी रचनेत लपवण्यात आल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. बनावट कागदपत्र दाखवून मालाची अफरातफर केल्याच्या संशयावरून मुंबई उच्च न्यायालयानं अमीर गॅस नावाचं मालवाहू जहाज जप्त करण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत या जहाजावरील एलपीजी माल उतरवण्यास आणि जहाजाला जयगर पोर्टच्या बाहेर जाण्यास न्यायालयानं सक्त मनाई केली. मागील अनेक वर्षापासून गिरणी कामगार हक्काच्या घरांसाठी संघर्ष करते. गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे त्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हुतात्मा चौकात गिरणी कामगारांनी आंदोलन केलं. तसंच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुलुंडमधील मिठागरांच्या जागेवर महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाकडून मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं. मुलुंड शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेसनं मानवी साखळी करून आंदोलन केलं. पायधुनीतील विषबाधा मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलंय. कारण रुग्णालयातील प्राथमिक तपासणीत मृत्यूचं कारण विषबाधा असल्याचं स्पष्ट झालं. अन्नातून झालेली विषबाधा नाही, शिवाय मृतांपैकी एकाच्या रक्ताच्या नमुन्यात मॉर्फिन आढळल्यानं संशय अधिक बळावला. कोणत्या पदार्थामुळे विषबाधा झाली असावी आणि यात काही घातपात आहे का याचा तपास पोलीस सध्या करतायत. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 993 रुपयांची विक्रमी वाढ जाहीर केली. जागतिक बाजारातील घडामोडी आणि ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक ग्राहकांसाठी हे मोठं संकट मानलं जातं. यामुळे नागरिकांचा हॉटेलिंग महागणार आहे. भिवंडी वाहतूक शाखेनं बेकायदा 48 रिक्षा आणि 40 दुचाकी जप्त केलेल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात वाहतूक शाखेनं कारवाई केली. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 955 केसेसची नोंद केली आहे. दरम्यान 3895 केसेसमध्ये तब्बल 22,54,100 रुपयांची दंडात्मक वसुली केल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. सायद पनवेल मार्गावर मंगळवारी रात्री उड्डाणासाठी खोदकाम करणारं यंत्र कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागारांना आवश्यक काळजी घेतली होती का, या प्रकरणी दुर्लक्ष झालंय का याची मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तसंच कंत्राटदाराला 1 कोटीचा दंड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. नवी मुंबई पोलिसांचा ड्रग्ज तस्करावरील कारवाईचा धडाका सुरूच आहे. दिघा परिसरातील शांताबाई करंडेकर टोळीचं साम्राज्य उद्ध्वस्त केल्यानंतर आता नेरूळमधील सिवूड रेल्वे स्टेशन परिसरातील भंगाराचं गोदाम पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या भंगाराच्या गोदामाच्या आड ड्रग्जची तस्करी केली जात होती. पोलिसांनी नवी मुंबई महापालिकेशी समन्वय साधत हे गोदाम उद्ध्वस्त केले. मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं मोठी कारवाई करत कोकेनचा प्रचंड साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल 349 किलोग्रॅम उच्च दर्जाचं कोकीन हस्तगत करण्यात आले. या जप्तीची किंमत सुमारे 1,745 कोटी आहे. दरम्यान याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करत कारवाईचं कौतुक केलं. मुंबई पुणे महामार्गावर सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खासदार सुप्रिया सुळेंनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला. सुप्रिया सुळे 2 तास वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. दरम्यान सुप्रियाताई यापुढे कधीही वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलेला आहे. विधान परिषद निवडणुकीतील माघारीवरून दोन्ही शिवसेनेत झोपली आहे. ठाकरेंनी विधान परिषद न लढण्याच्या निर्णयावरून शिंदेंनी त्यांना डिवचलं. ठाकरेंचं तुम लढो हम कपडा संभालते ही भूमिका असल्याचा टोला शिंदेंनी लगावला. त्याला संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिले. एकनाथ शिंदे लढाई सोडून कपडे टाकून पळून गेले असा पलटवार राऊतांनी केला.
विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांच्यासाठी काँग्रेसनं अखेरच्या क्षणी सशर्त माघार घेतली. पुढील विधान परिषद आणि राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेसनं ठाकरेंपुढे ठेवल्याची माहिती मिळते आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा निवडणुकीला 550 दिवस बाकी आहेत. 2 वर्षांनी काय करायचं ते 2 वर्षांनी पाहू, असं राऊतांनी म्हटलं आहे.